जब पूरी श्वास कंठ तक भर गई तो मूल बंद लगाएं। अनामिका से बाएं नासारंध्र बंद करें। दाएं नासारंध्र से धीरे धीरे गहरा लंबा श्वास बाहर निकालें। पेट पिचकाकर बची हुई श्वास बाहर निकालें। मूल बंद। दाहिने से ही अब गहरा लंबा श्वास भरें। कंठ तक श्वास। अंतिम आवृत्ति में अपना चक्र पूरा करते हुए बाएं नासारंध्र से अधिकतम श्वास धीरे धीरे बाहर निकालकर ध्यान मुद्रा में बैठकर मन आता सुद्धा आपण ऐकले त्याचे कारण काय, कशामुळे होतो. आता त्याच्यावर जे वेगवेगळे उपचार आहेत त्यातला एक उपचार आहे की कटी लपेट. कटी म्हणजे आपलं कमर. कमरावर दोन प्रकारच्या ह्या कापडाच्या पट्ट्या आहेत. एक सुती कापड आहे, ते दाखवतो ना. सुती कापड आहे. याला काय करायचं, पाण्यामध्ये भिजवायचं. पाण्यात भिजून त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि कमरावर ती बांधायची. कशी बांधायची विद्या ताकसाने तुम्हाला दाखवेल. अशी घट्ट बांधवायची. त्याच्यावर ही उलन पट्टी आहे. ही उलन पट्टी ही पाण्यात भिजवायची नाही. ह्या ओल्या कपड्यावर ही उलन पट्टी बांधायची. आणि नंतर याला ते दोऱ्या आहेत ते बंद, त्या बंदाने त्यांना बांधून घ्यायचं. हे जर घट्ट आपण आपल्या कमरावर कमीत कमी 1 तास दररोज जर बांधलं तर आपल्या कमराचे जे जॉईंट्स आहेत, पोटातली जी चरबी आहे किंवा तिथले जे जॉईंट्स आहेत ते शोषून घेतात आणि तिथले जे अतिरिक्त चरबी आहे ती निघून जाते. आपले जोड ज्याच्यामुळे दुखतात तेही त्यामुळे निघून जातात आणि बराच फरक आपल्याला पडतो. बरेच जण बाहेर मेडिकल मधनं जी कमरपट्टा घेऊन येतात त्यांनी वाकता येत नाही, बसता येत नाही. आता ही कापडाची असल्यामुळे तुम्ही बसू शकतात, वाकू शकतात, घरामध्ये कामही करू शकतात. काम करत्या वेळेस ही बांधली तरी चालेल. महिलांना मी सांगेल स्वयंपाक करत्या वेळेस त्यांनी अगोदर ही कमराला बांधायची आणि स्वयंपाक करायचं. म्हणजे दोन्ही कामं तुमचे एका वेळेस होतात. दिवसभर बांधायची गरज नाही, फक्त 1 तास बांधायची.